बॉलवरती विकेट मिळतीये. धक्का लागलाय पहिला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय नीतू गवळी. नितेश गवळी आता दाखल होते या मॅच मध्ये. बॉल तयार. सनी राणेला विकेट मिळतीये पहिल्याच बॉलवरती. या वेळेला देखील ऑन साइडला टर्न केलाय. मिडॉनला खेळाडू उपस्थित. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिलाच बॉल वरती विकेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि तेजस मोहन ठाकरे ला मैदान सोडावं लागलंय. बरोबर तयार. राईट बरोबर विकेट. या वेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा बॅटन पॅडच्या मधनं बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. बरोबर तयार. या वेळेला देखील बॅटची घेतली कडा आणि त्यानंतर मैदान सोडावं लागेल नीतूला देखील. या मॅच मध्ये अजून एक धक्का टीम कुळगाव संघाला. आज ही स्पर्धा खेळण्यासाठी खरं तर रत्नागिरीवरून ताबडतोब दाखल झालाय सनी राणे. खुल्या गाठीतून खेळण्यासाठी दाखल झाला होता. रत्नागिरीची स्पर्धा त्यांनी गाजवली आहे आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जोडला गेला. त्यामुळे कौतुक करू सनी राणेचं देखील. या बॅटमध्ये काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जवळ 4 बॉलचा खेळ इथे संपन्न झालाय आणि 4 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. गीतेश ठाकरे मैदानावरती दाखल होतोय. नवीन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आता संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय फसला की काय या मॅच मध्ये. कारण पूर्वार्धात तुम्ही पाहताय टॉस जिंकला होता कुळगावनं. निर्णय घेतला इथून मात्र बॅटिंग करण्याचा आणि आता तोच निर्णय अंगलट आला की काय. कारण त्याचं कारण तर पहिल्या बरोबरती तेजस ठाकरे या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. या वेळेला देखील वेग बोलतोय. भन्नाट वेग. तेच थरार बॉलिंग अटॅक. त्यासोबत तुम्ही पाहताय टप्पा पडल्याच्या नंतर बॉल देखील बाउन्स घेतोय. निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये एक मॅडम षटक आपण पाहिलंय कालच्या दिवसामध्ये. परंतु आज देखील पाहायला मिळेल का हा देखील प्रश्न आता उभा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. मयूर मेहर हा झेल टिपलाय. त्यामुळे इथून मॅडम षटक अजून एक तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. दुसरं ते राहिले सनी राणेच्या नावावरती. फरदच बाद. मैदानावरती सिद्धांत राऊत आता दाखल होतोय. वेलकम सुमितजी बाविस्कर यांचं आगमन झाले. त्यांचे बरपूर्वक स्वागत. अल्पेशजी माने यांचं आगमन झालंय. विनंती मंचावरती आपलं बरपूर्वक स्वागत. ऑन साइडला फ्लिक केलाय. फक्त दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक. ऋतिक पोहोचतोय आणि जर ऋतिक पोहोचलाय तर जेल सुटणार नाहीये. हे चित्र आपण नेहमीच पाहिले. त्यामुळे अजून एक धक्का लागतोय. फरदच बाद. कुणाला मैदान सोडावं लागतंय. नवीन खेळाडू मैदानावरती प्रशांत सूर्यराव लाल्या मैदानावरती दाखल होतोय. लेट परंतु थेट बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. कारण आपण जर पाहिलं असेल तर नेहमीच सलामीला दाखल होतोय. परंतु या मॅच मध्ये तो मागे थांबलाय आणि आता थांबावंच लागेल. 7 बॉलचा खेळ संपलाय. परंतु एकही धाव खेळपट्टीवरती नाहीये. सनी राणे काय गोलंदाजी केली आहे. ओम साई MTC लाईव्ह या चॅनलवरती खरं तर त्याची व्हिडिओ आता अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे चांगला खेळ या स्पर्धेमध्ये सनी राणेने केला. सिद्धांत राऊतच्या प्रत्येक षटकारासाठी विशाल सूर्यवंशी याच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी 200. बॉल तयार. राईट मोर विकेट. टर्न केलाय ऑन साइडला. फटका चांगला आहे. 7 बॉल थांबल्यानंतर आता 8व्या बॉलवरती एक सिंगल मिळतीये.
आणि सिंगलच्या साथीनं श्री गणेश होते टीम कुळगाव संघाचा देखील. वेदांत पटोले रफ्तार का सौदागर म्हणून त्याची ओळख आहे. यंगस्टर खेळाडू मैदानावरती खेळतोय. बरोबर यार 8 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय आणि एकच धाव फलकावरती पार मिळेल. जबळ विकेटचा पण विचार केला तर 4 विकेट पडलेत. फटका चांगला आहे. ड्राईव्ह केलाय 20 शेप मध्ये. क्षेत्ररक्षक ललित रबाडा करून चूक होतीये त्यामुळे 2 धाबा ते मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. ललित भोईर, अमित भोईर, रबाडा या धाबानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू तुम्हाला पार मिळेल आणि केर या 2 धाबा एकपणे जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्या बांगडी तुम्हाला ही स्पर्धा पार मिळते आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत पार मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल खेचला ऑन साइडला फेकून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 6. येतोय षटकार. राऊतच्या बाटपदून षटकार आला त्यामुळे धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना 9 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक टीमची टोटल 9 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. चंदू मेहर यांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि त्या संघाला नेहमीच पाहतोय. पुरस्कर्त्याच्या यादीमधील एक मोठं नाव जय मेहर यांच्या माध्यमातून जय म्हात्रे यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. स्वर्गीय हरश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 हा संघ मैदानावरती खेळतोय. क्लीन बोल्ड एक षटकार दाखवला परंतु पुढच्या बॉलवरती ईट का जवाब पत्तर से देत असताना सिद्धांत राऊतला मैदान सोडावा लागेल. पहिला अजून एक धक्का. एक षटकार बॅट्समन सिद्धांत राऊतच्या बॅटपद्धती आला त्यामुळे विशाल सूर्यवंशी यांच्याकडे 200 रुपयाचं कॅश प्राइज ऑनलाईन जमा झाले. ते मॅच संपन्न झाल्यानंतर आपण घेऊन जा. वेदांत परटोले चांगली बॉलिंग करतो. या बादमध्ये नवीन बॅटर स्वतः संघनायक संदीप पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. बॉबरमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क भरपूर जरुरी आहे परंतु बदल इथे नव्हतं त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती आता तुम्हाला पार मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल. रोनित जगताप आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत. 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. थोडीशी अडखळत सुरुवात या मॅचमध्ये आता तुम्हाला जरूर पार मिळेल. बॅटिंग करत असताना टीम छत्रपती 11 कुळगाव संघाच्या माध्यमातून त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय 2 ओव्हरच्या अंती 9 आकड्यावरती आपण पाहतोय. आता ओव्हर नंबर 3 चा खेळ बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहेत. गोलंदाज साहिल भोईर हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल मैदानावरती दाखल होतोय. इरंदाड संघ म्हटलं की नेहमीच यंगस्टर खेळाडू कोणता गोलंदाज कोणत्या क्षणाला बॉलिंग करण्यासाठी येईल हे ते स्वतः देखील सांगू शकत नाहीयेत. कारण त्यांच्याकडे गोलंदाज म्हटलं की सनी सारखा एक चांगला गोलंदाज, त्यानंतर वेदांत पटोले, साहिल भोईर, साहिल बोराडे सारखा एक चांगला गोलंदाज आणि कधी जर वेळ पडली तर नयन बोराडे देखील गोलंदाजीसाठी येतील या शंकात नाहीये. आणि रबाडा हे नाव कसं विसरून चालेल. त्यामुळे या बॅचमध्ये आता धावफलक तुम्ही पाहताय फक्त आणि फक्त 9 धाबा जोडल्या जातील. या बॅचमध्ये 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये आपण पाहतोय धाबा म्हटल्यात 9. बरोबर यार. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. 20 शेप मध्ये राज भोईर डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मैदानाच्या चौफेर बाजूला धावत पळत जर सर्वात जास्त कॅचेस कोणी घेतले असतील आणि ज्याचा सराव तुम्ही नेहमीच पाहताय तो खेळाडू राज भोईर. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट तुम्हाला पाहायला मिळेल. सीमेरेषेवरती पेट्रोलिंग करतोय. यंगस्टर खेळाडू आहे त्यामुळे या मॅचमध्ये चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत टीम एरंदाडने केला आहे. बिग हिट
फटका चांगला आहे ऑन साईडला लॉंग ऑनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कप्तानच्याला सीनातान हे दाखवले संदीप पाटील आणि आता पाटलांचा वार तुम्हाला पार मिळतोय बॉल सीमा पार षटकार. घेतला संदीप पाटीलच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्यामुळे येतो षटकार आणि धावफलक देखील वेगाने पुढे सरकेल. अजून एक चांगला फटका फाईन लेगला क्लिअर केलाय क्षेत्ररक्षक पाठबरा भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना अखेर बॉल एका डब्यावरती फरार धाव मिळतील 4 येतोय चौक या बादमध्ये तुम्ही पाहता धावफलक आता बेगाने पुढे सरकतोय 7 बॉलवरती 0 धावा होत्या आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आता साहिल भोईरवरती आक्रमण केलं त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एरंदड संघ खेळतोय मैदानावरती नो डाऊट निखिलजी सुभाष मेहर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम एरंदाडला त्यासोबत केतनजी भोईर एरंदाडचे उद्योजक समाजसेवक यांच्याकडून देखील टीम एरंदाडला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत त्यासोबत आमचे जवळचे मित्र ललित राणे आणि त्यांच्या साथीनं बंटी मेहर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत फटका फसलाय क्षेत्ररक्षक हसलाय आणि आता फलंदाज संदीप पाटील रुसलाय कारण त्याला मैदान सोडावा लागेल फलंदाज बाद. मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल विष्णू शिंदे सरांचा डान्स अप्रतिम डान्स तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अखेर मैदान सोडावा लागेल अजून एक झटका लागतो आता टीम कुळगाव संघाला फलंदाज बाद. बरं तयार पुढचा बॉल डट बॉल त्यामुळे ओव्हरचा आता तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 20 धावा. ओव्हर नंबर 4 खेळ बॉडी ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल ज्या प्रकारे पंचाच्या बाजूला पण नयनला पाहिलं असं वाटलं होतं आता येथील गोलंदाजी मार्ग पडती परंतु रुको जरा सबर करो ललित आलेत जेव्हा जेव्हा एरंदाळची स्पर्धा होते त्यावेळेस अर्थमंत्री म्हणून नयन बोराडे यांची ओळख आहे. बॉडी ट्रॅक वरती ललित भोईर
रबाडा आता दाखल होतोय. जॅस फार्मचे आमचे ओनर अक्षयजी वासुदेव भोईर हे देखील बादचा आनंद घेतात. त्यांचे भरपूर्वक स्वागत, भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम एरंजडला. अक्षयजी भोईर यांच्या माध्यमातून देखील अक्षय म्हटलं की नेहमीच नो डाऊट एक चांगले पुरस्कर्ते देखील आहेत. पहिलाच बॉल टर्न केला ऑन साईडला, बड विकेटला खेळाडू उपस्थित, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धाबेसाठी घेतलाय पंचांनी DRS. डीप मधून वाराच्या वेगानं भुऱ्या पोहोचला होता बॉलवरती, त्यामुळे 2 धाब्यातून भेटतील की इथून सेफ असतील हे चित्र आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंच आमचे रोनित जगताप आता चेक करतील नक्की तिथे घडले काय. फलंदाज OUT फलंदाज बाद. बॉल होते बिग हिट घेतला ऑन साईडला. लाल्याच्या बॅटमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. SS का बल्ला मचा रहा है हल्ला. बॉल चटकेला स्वामी स्पोर्ट्सचे ओनर मैत्रावरती आपण पाहतोय यावेळेस प्रशांत सूर्यराव लाल्याच्या बॅटमधून हा षटकेला आहे. चला नवीन चेंडू घ्या. बरोबर यार, अजून एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. खेळाडू डीपमधून धावत पडत पोहोचतील. नयन पोहोचले होते परंतु जजमेंट थोडंसं खराब, त्यामुळे 2 धाबा एक पडल्या जातील आणि 2 धाब्याच्या साथीने धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती धाबा 29 धाबा. दर्शन भरपूर दूरवरून धावत पडत पोहोचला होता. त्याला असं वाटलं होतं की नयनकडून निसटल्यानंतर बी झेल घेईल, परंतु थोडंसं मागे राहिला, त्यामुळे या 2 धाब्यातून मिळतील. बॉलर तयार, ललित दाखल होतोय राऊंड द विकेटनं. ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका डीपमधून राज भोईर येतील. बॉलला उचलतील, फेकतील. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर भरधाव वेगानं या 2 धाब्यातून एक पडला जात आहेत. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल आता पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती 31 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. चंदू मेहरच्या नेतृत्वाखाली संघ मैदानावरती खेळतोय. जर्मन इरजाड बॉल तयार, बॅट चिकडा, चेंडू घरंघर जातोय, त्यामुळे इथून धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला. डॉट बॉल. गोरदात ललित भोईर चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, त्यामुळे इथून शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील. तेजस ठाकरेचा संघ मैदानावरती खेळतोय. पहिल्या बॉलवरती तेजस आउट झालाय. परवडणारा नव्हता टीम कुळगावला. खोदून काढलाय, फटका चांगला आहे. धावा मिळतील का. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाल्याच्या बॅटमधून अजून एक धमाका, हा षटकार येतोय आणि षटकाराच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती 37 आणि 38 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये.
मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या धाबा रोखल्या जातील की चेस होतील हे आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय. आज तर भरपूर बिजी शेड्यूल असताना देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांनी उपस्थिती दाखवली असे कर्जतचे एक नामांकित समालोचक संदीपजी बोराडे सरांना धन्यवाद. सगळ्या मॅचकडे 38 धावसंख्येचं टार्गेट आहे. अगदी या दोन्ही संघादरम्यान हे टार्गेट फार महत्त्वपूर्ण असेल. चांगला फटका यावेळी बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमकता आणि इथे मात्र चौकार डीप मिड विकेट रिझन. ती चौकार आल्याच्या नंतर थोडा कुशीत गाजरा जरूर बॅटर खात असेल, परंतु इथे काय आक्रमकता आहे. आतापर्यंतचा सगळ्यात उंच आणि लॉंगेस्ट सिक्सर. जबरदस्त बॅटिंग लाईन सध्या मैदानावरती. बॅटर आपण पाहतोय चंद्रकांत, एक चांगली लेंथ लाईन आणि त्याच्यावरती कडवे प्रहार आक्रमण चढवलंय ते आता गोलंदाज नितीश वर्दी. कमॉन डीजे. संख्येचं टार्गेट करत असताना पहिल्याच 2 बॉलवरती 10ची रणनीती. जबरदस्त पॉवरफुल बॅटिंग सध्या मैदानात चंद्रकांत. असं म्हटलं जातं की बराच क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आहे. समोर नितीशला मात्र रात्रीचे तारे दिवसा दाखवायला सुरुवात केली आहे. हा चांगला बॉल, पंचांकडे अपील तंत्राचा वापर, परंतु बॉल जसा सोडला तसा बॉल सरळरित्या आपण पाहतोय इनस्विंग होताना दिसून आलाय आणि त्याच्यावरती पंचांनी जाणलं की हा डॉट बॉल आहे. समीकरण बदलत आहे. अगदी नांदी संघर्ष चालू आहे आणि त्याच्यावरती कवाड उघडी केली जात आहेत. स्विचिट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार, कटे तो सामने वाले की गर्दन, नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. 2 सुरुवातीचे बॉल बॅटरसाठी जरूर होते, परंतु पुढचे दोनही बॉल हे गोलंदाजासाठी पाहायला मिळत आहेत, जिथे मात्र 2 मोठे फटके आले, चौकार षटकार, परंतु पुढच्या दोन्ही बॉलवरती डॉटची संगता केली आहे. टॅपिंग क्रिकेट यावेळी मात्र सुज्ञपणाने बॅटिंग लाईन साकारली, परंतु धोका नॉन स्ट्रायकर यांच्या खेळाडूला तयार झाला होता. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती लागत आहेत. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. P1चं षटक आता संपुष्टात येईल. जी पाबंदी असते 38 सर्कलची तिच्यावरती मात्र मोहर उमटवली जाईल आणि ही पाबंदी आता हटवण्यात यश येईल ते मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण या धाबा रोखण्याचा प्रयत्न केला गेलाय. असं वाटलं की पहिल्या षटकात मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. 2 मोठे फटके आल्याच्या नंतर या धावसंख्येला ब्रेक. चांगला बॉल, इथे सुद्धा डॉट बॉलची संगता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 11 धावा बिनबाद धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
पाहायला मिळाली चंद्रकांतच्या माध्यमातून, परंतु नंतरचे काही बॉल हे निराशाजनक चंद्रकांतसाठी. प्रशांतचा पहिला बॉल लो. म्हटलं जातं ना की असं म्हटलं जातं की आधीच धावसंख्येचा डोंगर कमी आहे आणि त्याच्यात मात्र या धावा बहाल केल्या जात आहेत. इथे सुद्धा नो बॉल. क्रिकेटच्या नियमानुसार मला वाटतं दुसऱ्या बिमारला बॉलर या मॅच मधून बाद होईल. 2 बिमार हे फार जाणणं गरजेचं आहे. तुम्ही सातत्यपूर्ण ज्यावेळी क्रिकेट खेळत असताना क्रिकेटचे काही ठराविक नियम आहेत, हे तुम्हाला अंमलात आणावे लागतात. आणि त्या अनुषंगाने इथे गोलंदाज प्रशांतने केलेली चुकी आणि त्याच्यावरती 2 नो बॉल. तर म्हटलं जातं ना एबीपी माझाची ती टॅगलाईन आहे, उघडा डोले पहा नेट. नेक्स्ट बॉल फ्री हिट, बॅटरसाठी डबल सीट. चांगला फटका आहे, यावेळी मात्र उंचीवरून नाही आला, परंतु सिंगल कंप्लीट होईल. दुसरीसाठी प्रयत्न आहे, फेकी होईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावीच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत या ठिकाणी 16 धावा धावफलकावर. मयूर आपण पाहतोय अनेक स्पर्धा गाजवून सोडलेला खेळाडू आहे, अनेक बाईकवरती वर्चस्व त्याने प्रस्थापित केलंय, मॅन ऑफ द सिरीजचा अनेक वेळा दावेदार, परंतु आता या ठिकाणी काय करतोय. चांगला बॉल. ही समीकरण आहे क्रिकेटमध्ये, अनेक स्पर्धा आपण पाहतो, कारण कधी कधी क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी टिकून राहणं फार गरजेचं आहे. कारण ते म्हणतात ना की फॉर्मवरती फोकस करणं आणि क्लास टिकून ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जितक्या पद्धतीने क्रिकेट मैदानात खेळा, अनुभव तितकाच महत्त्वाचा आहे. आणि त्या अनुभवाची शिदोरी सध्या बॅटर मयूरकडे आहे. स्विचेट ही क्रिकेट आहे मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक क्षणाला बदलणारा क्रिकेट पाहतोय आम्ही. सातत्यपूर्ण म्हणतो, शॅमिलियन सरडा आणि इंद्रधनुला जितके रंग नाहीत तितक्या विविध छटा क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी आलाय षटकार, षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 22 या आकड्यावरती. 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता येणारे बॉल शिल्लक असतील ते मात्र 15 आणि विजयासाठी करायचे आहेत. इथे चांगला फटका, आणखी एक डीप फाईन मधून बॉलला ट्रॅव्हल केलाय, इथे येतील 4 धावा. जो गोलंदाज आला होता प्रशांत, कष्टाने कमावल्या होत्या धावा, परंतु आता इथे गमवाव्या लागतात. इथे हिट विकेट. मयूर सारख्या बॅटरकडून इतकी मोठी चुकी मैदानात अशी होणं अपेक्षित नव्हतं, परंतु सध्या तरी ती घडली गेली. कमॉन डीजे. सिंगल बॉल अजूनही बाकी आहे. धावसंख्या मात्र 27 वरती आहे, वाईड नंतर. सर पहिला बॉल 2 धावा आल्या, दोन्ही बॉल पहिले प्रशांतचे नो बॉल होते, जिथे प्रशांत बाद झाला, नंतर आला तेजस. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, नंतर डॉट आला, नंतर षटकार, नंतर ओके सर, येस येस थँक्यू.
अर्थातच काही टेन्शन घेऊ नका. स्कोरर सुद्धा माणूस आहे, अंपायर सुद्धा माणूस, खेळाडू सुद्धा माणूस. 27 धावा धावपळकावरती आहेत. रोहित गोलंदाजीला आहे, कारण चुका माणसाकडूनच होतात. आम्ही सातत्यपूर्ण म्हणतो, आमचं कसं आहे, उचलली जीप लावली टाळ्याला, परंतु स्कोररला फार महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. सगळ्या स्पर्धेचा आरसा आहे तो. तो चुकला की मॅच चुकली. सनी आपण पाहतोय, चांगला बॉल यावेळी युटर्न घेतोय सध्या मी म्हणेल, आणि या डॉटच्या मदतीने मात्र सामना तिथे स्थिरावलाय. 27 अजूनही विजयासाठी 11 बॉल आणि 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. तसं म्हणायला गेलं तर अगदी या तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला सामना संपुष्टात येणं अपेक्षित होतं बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. चला, विनंती असेल भाईजान स्टार टीमचे कॅप्टन, आपण व्यासपीठाकडे येऊन थांबा. त्वरित टॉस केला जाईल. फार चांगली गोलंदाजी आहे. चांगला फटका मागच्या दरवाज्यातून, अगदी मी तर म्हणेल फटका लगावलाय. आणि इथे येतोय डी फाईनचा हा चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल 31 या आकड्यावरती विजयासाठी अजूनही 9 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. बदलापूर बॉईज विनंती, आपण या. त्वरित टॉस केला जाईल या ठिकाणी. विजयासाठी आपण पाहतोय अजूनही 9 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. 31 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. जनमान क्रिकेट संघ बेंडशील आयोजित स्वर्गीय उदय सम्राट चषक 2026 परतावा लागेल याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. ऐन मोक्याच्या वेळी घंटा वाजली जाते, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण गोलंदाजाने दिलंय. मी तर या गोलंदाजाचं कौतुक करेल. तिसऱ्या बॉलवरती जर चौकार आला नसता तर अगदी इकॉनॉमिकल स्पिनने हाताळलं असतं आणि पुढच्या षटकामध्ये प्रेशर क्रिएट झालं असतं बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, धोका निर्माण झाला असता. परंतु इथे चौकाराच्या मदतीने बरंच काही सांगून गेलंय. राज भोईर न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. या षटकातले अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 8 बॉल आणि 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त सामने पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. एक दैदिप्यमान सोहळा आहे आणि या सोहळ्याचे आपण साक्षीदार बनत आहोत. चांगला फटका यावेळी बॅटरच्या बॅटमधून. असं सांगायला गेलं तर अगदी हवेच्या विरोधात खेळला गेलेला फटका आहे, ज्याच्यावरती आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल 35 या आकड्यावरती अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 2 ची गरज आहे. शेवटचे काही बॉल जीवघेणे ठरलेत. गोलंदाज रोहित. सिंगल जरूर कंप्लीट झाली आहे. स्कोर लेवल कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे विनंती असेल जरा फास्ट करा. आपण आता विजयासाठी आणखी एका धावेची गरज आहे. कोणत्या गोलंदाजाची निर्मिती आता केली जाते आहे, कारण सातत्यपूर्ण आपण जर पाहायला गेलं तर अनेक सामने आपण पाहिलेत. मी मगाशी ज्याचं वर्णन केलं
स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक, ज्या नेतू मालीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्या मॅचमध्ये केली होती क्रिकेटमध्ये, आणि आजता तो ISPL मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज नरेश आहे, ज्याने मात्र एक धाव करून दिली नव्हती, परंतु इथे नरेशला ही धाव रोखायची आहे. विजयी धाव पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र विजय संपादन केलाय एरंजा टीमने. आणि चला, एरंजा टीम आणि त्याच्या विरोधात बदलापूर बॉईज, त्वरित टॉस केला जाईल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण विलंब करू नका. मला वाटते बदलापूर बॉईज उपस्थित झालाय. एरंजा टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी त्वरित आहे आपण.